श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आज मी बनवते शेवग्याच्या शेंगाची भाजी. एकदम एक 5-10 मिनटात रेडी होते. तर मी इथे तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये जिरं हिंगाची फोडणी दिली आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. सफेद कांदा आता मार्केटमध्ये पण आला आहे, तर तो इझिली भेटू शकतो. तर तो कांदा बारीक चिरलेला मी ॲड केला आहे. त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ ॲड केलं याच्यामध्ये आणि तेलावरती जरा परतवून घ्यायचं आपल्याला. आणि आता शेवग्याच्या शेंगा म्हणजे आता मार्केटमध्ये सीझन आहे, तर आपल्याला शेंगा इझिली भेटून जातात. तर इथे मी आता गूळचे 2 तुकडे टाकलेत. गूळ पण ॲड करायचं आहे आणि ओलं खोबरं याच्यामध्ये मी थोडंसं ॲड करते भाजीमध्ये. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आपलं. आणि ह्या शेंगा मी याचे धागे वगैरे कापून स्वच्छ धुवून वगैरे ठेवल्या होत्या आणि ते आता भाजीमध्ये मी याच्यामध्ये मिक्स करते. आणि थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि ही भाजी खरंच खूप छान लागते. ही तुम्ही भाकरीसोबत, भातासोबतही खाऊ शकतो. अजून एक 2-3 मिनटं आपल्याला पाणी थोडं आटवून घ्यायचं आहे शिजवून. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही भाजी आपली रेडी आहे, बघू शकता. सो तुम्ही कमेंट्समध्ये मला कळवा कशी झाली आहे. तर तोपर्यंत बाय बाय.